बाबासाहेबांचं हे स्मारक आणि हा सुंदर तलाव पाहून तुम्हाला कळलेलंच असेल की मी महाडला आलेली आहे आणि हेच ते प्रसिद्ध चवदार तळं आहे। या महाड शहराचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तांबटाळी। तिथे तांब्या पितळ्याची सुंदर घाटाची पारंपरिक आधुनिक सर्व तऱ्हेची भांडी मिळतात। ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग। व्ह्यूअर्स, माझ्या मागे दिसती आहे ना, हीच ती महाडची सुप्रसिद्ध तांबटाळी। आणि हे जे आवाज ऐकून येत आहेत ना, इथे भांड्यांवरती कलाकुसर करण्याचं, ठसे करण्याचं, त्यांना आकार देण्याचं असं छानसं काम चालू आहे। आता मी पहिल्यांदा जाणार आहे लक्ष्मी मेटल मार्टमध्ये। तुम्ही पण चला, या तर। हे आहेत भूपेंद्र पोटफोडे, या दुकानाचे मालक। नमस्ते। तुमच्याकडे खूप सुंदर सुंदर पितळ्याच्या वस्तू आहेत, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अशा सगळ्या आकाराच्या आहेत। तर अजून काय काय आम्हाला सांगता का, आणि किमती पण सांगा। या सगळ्या पितळ्याच्या वस्तू आहेत। आता काळ पुन्हा एकदा परत मागे फिरत चाललेला आहे। आता स्टीलचे ॲल्युमिनियमचे लोक वस्तू अवॉइड करून परत तांब्या पितळ्याकडे झुकत चाललेले आहेत। त्या पद्धतीने सगळ्या ज्या वस्तू आहेत, हा ग्लास आहे, हा एक मठारकाम केलेला ग्लास आहे, हा इचिंग नक्षी असलेला ग्लास असं म्हणतात त्याला। हा एकदम हेवी ग्लास आहे। कोणतं काम केलंय याला? याला मठारकाम आहे, बाहेरून ठोके मारलेलं काम आहे। हा इचिंग वाला ग्लास आहे, हा जाड मध्ये असतो, हा इचिंग केलेला असतो त्याला। हा 400 रुपयापर्यंत बसतो, हा 550 रुपयाला बसतो। हा एक आपल्या देवासमोर लावण्यासाठी दिवा आहे, एकदम एकदम सुबक असा मोरदीप म्हणतात त्याला। हा 380 पर्यंत जातो। हा स्वस्तिक दिवा, हा 260 रुपयापर्यंत स्वस्तिक दिवा आहे। हे निरंजन आहे, हे 360 रुपयाचं आहे। हे उदबत्ती घर आहे, हे 180 रुपयाचं आहे। हा देवगडू आहे, ह्या देवगडूमध्ये लोक पाणी भरतात, गंगा भरतात आणि पूजन करतात। हा 560 रुपयापर्यंतचा आहे। हा आहे खलबत्ता, हा 1900 रुपयाचा आहे। 1900? एवढा का महाग? हो मॅडम, हा हातात घेऊन बघितलं तर तुम्हाला समजेल, खूपच जड आहे हा। खरंच? काय वजन असेल याचं, बघायचं बघा, ठेवून खूप हेवी असतो। हा एकदा घेतला ना, हा लाईफ टाइम FD आहे। 875 ग्रॅम वजन आहे आणि ते म्हणतायत ही इन्व्हेस्टमेंट आहे। आज 1900 रुपये दिलेत ना, तर 10 वर्षांनी याचे 5000 रुपये मिळतील, एवढी किंमत आहे पितळ्याला। हा झाकणवाला दीप आहे, वाऱ्याने जाऊ नये म्हणून हा झाकणवाला दीप असतो। हा 360 रुपयाला बसेल। ही वाटी आहे, ही तुम्हाला 140 रुपयाला बसते। ही पण जाडमध्ये वाटी आहे, ही तुम्हाला 200 रुपयापर्यंत बसते। हे धुपारत आहे, हे 200 रुपयापर्यंत बसतोय। हे पितळ्याची धुपारत आहे, ही मॉडर्न अशी स्टायलिश पितळ्याची धुपारत आहे, 450 रुपयाला बसते। हे फुलपत्र आहे, हे 200 रुपयापर्यंत बसतं। हे चमचे आहेत, हे प्रत्येकी 80 रुपयाला एक चमचा बसतो। अच्छा। ही पितळ्याची कढई आहे, ह्याला आपण कलई लावलेली आहे आतून। ह्याला आतून कलई, बाहेरून पॉलिश, अशी एकदम सुबक अशी भांडी आहे ती। ह्याची किंमत आहे 2200 रुपयापर्यंत आणि हे KG वर बसतं, 1500 रुपये किलो। अच्छा, हे बघायचं का कितीला? बघा ना, बघा, हे छोटं पातेलं 585 ग्रॅम, हे तुम्हाला 880 पर्यंत बसतोय। 880 पर्यंत। आणि मला सांगा, ही जी कढई तुम्ही केलेली आहे, तर ही आम्ही किती वर्ष वापरू शकतो? ही वर्ष दीड वर्ष कलई राहते, त्यानंतर ती डल पडते, पण तरी पण वापरू शकता। पण वर्ष दीड वर्षांनी तुम्हाला परत एकदा कलई करायला पाहिजे। म्हणजे एकदा तुमच्याकडनं पातेलं घेतलं की 1.5 वर्ष ते चालणार। अजून याच्याकडे पितळ्याची काय भांडी आहेत ते आपण बघूया। व्ह्यूअर्स, तुम्हाला ओळख करून देते, या आहेत रेश्मा चव्हाण। रेश्माताई, नमस्ते। तुमच्या दुकानामध्ये काय काय तांब्या पितळ्याच्या खास वस्तू आहेत ते आम्हाला दाखवता का? हो, नक्की दाखवते। हो, मी तुम्हाला तांब्यामध्ये दाखवते। हे बघा, हा आहे उभ्या घाटाचा आणि हा आहे कोल घाटाचा आहे। अच्छा, गोडच आहे हा आणि जड पण आहे बरं का? हा पण हेवी आहे खूप। हो, अरे बापरे, हा तर म्हणजे ना फेकून मारला ना, आई शपथ, संपलंच त्याचं। मस्त आहे ह्या। याची काय किंमत आहे? हा 1350 आहे। 1350 आणि हा? हा 750. ओ, हा 750, हा 1350। ह्या आहेत पितळेच्या परात। आधी मी तुम्हाला पितळेच्याच वस्तू दाखवते। ही आहे पारंपरिक आपली। अच्छा, पारंपरिक पितळ्याची परात। हेवी पण आहे। हो, जड तर आहेच। आता बघा, इतकी सुंदर अशी हिला ना असं ठोक्या ठोक्याचं डिझाईन आहे
आणि ही हातात घेतली ना की लगेच आपल्याला खण आठवतो, नऊवारी साडी आठवते, डोईवरचा पदर आठवतो, चूल धगधगलेली आठवते आणि याच्यात मळली जाणारी ती भाकरी, ती अशी तव्यावर पडली की खरपूस वास, सगळी आठवण या परातीमुळे आपल्याला होते की नाही. आणि ही जी आहे ना, ही आहे आधुनिक ही परात आहे. हिची किंमत आहे 1450 रुपये. हे बघा, केळीचं पान, याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहेत आणि अर्थातच त्याप्रमाणे किमती तुमच्या वेरीड होणार. आता ह्या ज्या पानाची किंमत आहे ती आहे 480 रुपये. ही पूजेसाठी पितळी तबक आहे. म्हणजे आपल्याला देवावर समोर आरती करायची असते, नैवेद्य ठेवायचा असतो, फुलं ठेवायची असतात, तेव्हा हे सगळं कामाला येतं. आता ह्याची या छोट्याची किंमत आहे 940 रुपये आणि हा जे मोठं आहे ना, याची किंमत आहे 1550 रुपये. हे आहे पितळ्याचं ताट आणि ह्याला अशी कड आहे मस्तपैकी. खरं सांगा, या ताटामध्ये जेवायला किती मज्जा येईल की नाही. अहो, भाग्यवानालाच हे नशीब लाभणार. काय मस्त ताट आहे. आणि ह्याची किंमत आपण बघूयात. याची किंमत आहे 940 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज मिळतील आणि साईज आणि वजनानुसार त्याच्या किमती खालीवरती होतील. मला आवडलेलं अजून एक पात्र म्हणजे ही पितळ्याची उरली. बघा ना, याला आतून काय सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आहे आणि हे जे त्याचे जे कान आहेत ना, हे पण अतिशय सुंदर मजबूत आहेत. आणि बागनं बघा काय डिझाईन केलं आहे तिला. आ हा हा हा, खूपच छान. आता दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी भरून फुलांचं डेकोरेशन करू शकता, वरती तरंगती रांगोळीसुद्धा काढू शकता. खूपच मस्त, अगदी युजफुल आहे ही उरली. आणि तुमच्या दरवाजाच्या बाहेर हे वेलकम म्हणून ठेवलं तर काय राजेशाही थाट दिसेल तुमचा, मस्तच. याची किंमत आहे 3750 रुपये. लक्ष्मी मेटलमध्ये जशी पितळ्याची भांडी मिळतात तशी तांब्याची पण भांडी मिळतात. ती काय काय आहेत ते आपण बघूया. हे आहे तांब्याचं मोदक पात्र. काय सुंदर घाट आहे त्याचा. वा, खरंच याचे कान किती छान आहेत. हा घाट किती सुंदर आहे. वरती हे थोडंसं आपण पाणी पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. उघडून बघूया. ओ माय गॉड, बघा बघा काय अप्रतिम आहे हे. याच्यात पाणी ठेवायचं, याच्यावरती मोदक ठेवायचे. खरोखर मोदक खाण्यासाठी तरी ना हे याला घरी न्यायलाच पाहिजे आपल्याला. या सुंदर मोदक पात्राची किंमत आहे 4300 रुपये. ओम नमः शिवाय, अलख निरंजन. हे पात्र तुम्ही शंकराच्या पिंडीवरती नक्की बघितलेलं असेल. हे आहे अभिषेक पात्र आणि याची किंमत आहे 2400 रुपये. हे आहे मापटं, जुन्या काळातलं धान्य मोजायचं एक माप. ह्याच्यामध्ये अर्धा किलो धान्य राहतं. ह्याची किंमत आहे 550 रुपये. हा आहे तांब्या. हा पण पूर्ण तांब्याचाच तांब्या आहे. याची किंमत आहे 650 रुपये. हा छोटूसा तांब्या आहे. हा देवापुढे ठेवायला आपल्याला पाणी वगैरे. आणि हे छोटं फुलपात्र आहे. याची किंमत आहे 180 रुपये. आणि हा जो ग्लास आहे याची किंमत आहे 360 रुपये. व्ह्युअर्स, या दुकानातली तांब्या पितळ्याची भांडी मी तुम्हाला दाखवली. तुम्ही म्हणाल ही एवढी भांडी महाग कशासाठी आहे? अहो, तांब्याचा जो भाव आहे ना तर तो 1600 रुपये किलो आहे आणि पितळ्याचा भाव आहे तो 1200 ते 1300 रुपये किलो आहे. मग त्या वजनानुसार या भांड्यांच्या किमती ठरतात. आणि शिवाय त्याच्यावरचं कलाकौशल्य, त्यांचा घाट, त्याच्यावरची कारागिरी, ठसे, नावगाणं सगळं याच्यामध्ये इन्क्लूड असतं. लक्ष्मी मेटलचे फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तिथे जरूर चेक करा आणि तुम्हाला जर काही लागणार असेल तर त्यांना फोन करा. ते तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ती वस्तू पाठवून देतील. कुरिअर चार्जेस वेगळे असतील. चला आता आपण पुढच्या दुकानात जाऊया. आता मी आली आहे या तांब्या पितळ्यांच्या भांड्यांना जिथे नक्षी केली जाते किंवा ठोक्यांनी ती सजवली जातात त्या कारखान्यामध्ये आलेली आहे. आता हेच बघा ना, ही आहे प्लेन कळशी. म्हणजे हिच्यावरती कोणतंही डिझाईन नाही आहे, पण तेच कारागिरांच्या मेहनतीने ही अशी सुबक घडते. बघा किती सुंदर डिझाईन दिसतं तिचं. आणि या भांड्यांना घडवणाऱ्या 2 कुशल कारागिरांची नावं आहेत. मिलिंद करडे, नमस्ते. आणि हे आहेत संजय दादा करडे, नमस्ते.
दादा हे काय याची जरा माहिती सांगा ना. हे तांब्याचं मटेरियल आहे. हा हे लेत ह्याच्यावर ना डाय करून हा प्रेस करून हे दोन मटेरियल एकत्र येतात. हा त्याची कटिंग करून ह्याला वेल्डिंग करून हे हा. आमचं वेल्डिंगचं तिथं हे आहे हा. पारंपरिक पद्धतीचं. ही त्यांची अशी जुनी पण पारंपरिक छोटेखानी भट्टी आहे आणि इथेच सगळं वेल्डिंग केलं जातं, ते वितळवलं जातं, सेपरेट केलं जातं, सगळं काही काम या इथे होतं. आणि या मशीनवरती कळशीचं फायनल पॉलिशिंग होतं. वेल्डिंग करून झालं हा. की मग ह्याला आकार दिला जातो काय तसा हा. आणि त्यानंतर मग हा असं तयार होतं वेल्डिंग झाल्यावर पॉलिश अच्छा. करून झाल्यावर. इतकं सुबक. हा त्यानंतर मग ह्याला असे ठोके आमचे हाताने मग ठोके मारून हा हे कुठल्याही मशिनरी नाही, पूर्ण हाताने मॅन्युअल जी पारंपरिक पद्धतीचं आहे त्या पद्धतीने ते तयार केला जातो. पूर्ण तयार झालं की मग मुंबई किंवा पुणे मार्केटला आम्ही पाठवून देता. आणि या कुशल कारागिरांना भेटायला मिळणं हे माझं खरोखर भाग्य आहे. कारण येत्या काळामध्ये ही सगळी कला लोप पावत जाईल आणि आपल्या हाती उरतील त्या फक्त आठवणी. बरोबर आहे तुम्ही की पहिल्यांदा ही तांबडाई पूर्ण भरलेली होती. सगळी मुलं शिक्षण घेऊन सुद्धा, मी सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, शिक्षण पूर्ण झालेली मुलं या तांबडकामात व्यवसायात सगळे होते. पहिलं चांगलं इन्कम होता, चांगला पारंपरिक धंदा चालू होता. पण आता काय आले, आता आधुनिकरण आल्यामुळे किंवा ह्या धंद्यामध्ये आता रेट वाढल्यामुळे थोड्या प्रमाणात ह्या कारखान्याचे आता हळूहळू कारखाने बंद व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे या धंद्याचं आता पुन्हा काय फ्युचर कसं आहे ते आता सांगू शकत नाही आहे. जो दिवस जेव्हा चालतोय त्याप्रमाणे पुढे पुढे जात राहायचं. तांबडाईमध्ये फक्त आता 2च कारखाने चालू आहेत, एक समर्थ आणि आमचा. बाकी सगळे कारखाने आता बंद झालेले आहेत. आता तांबट कारखान्यामध्ये आमच्या कळशी, हांडा, तपेलं, घडा किंवा राधापुरी घडी या सगळ्या प्रकारे पुन्हा कलई पण लावून दिली जाते आमच्याकडे. टाकीना कॉक वगैरे लावणं ही सगळी पारंपरिक पद्धतीची कामं अजून चालू आहेत आमच्याकडे. हो हा. कलई लावता. कले प्युअर कले आहे, काही त्यात मिलावट नाही, मिसळ नाही, काही नाही. हे बघा व्ह्युअर्स, हे पितळ्याचं कलई केलेलं भांड कसं आतनं चकाकतंय बघा आणि अत्यंत व्यवस्थित कलई लावलेली आहे. ही अशी एवढी या भांड्याला कलई लावायला किती खर्च येतो? आता हे 250 रुपयाचं कले आहे, कारण कलईचा रेट झालाय 6000 रुपये किलो. 6000 रुपये किलो. आणि आणि टीनचा अच्छा, मग ही तुम्ही 250 रुपयामध्ये. 250 रुपये मी कस्टमरला देतो. हा सगळा कच्चा माल आहे आणि या कच्च्या मालाचं रूपांतर ते इतक्या सुंदर कळशीमध्ये करतात. आता मी आलेली आहे पोटपोडे सर्व्हिस आणि सेल्स या दुकानामध्ये. यांच्याकडे काय व्हरायटी आहे ते आपण पाहूया. थँक्यू. तुम्हाला ओळख करून देते, या आहेत समीक्षा वडके. नमस्ते ताई. नमस्ते मॅडम. तुमच्याकडे तांब्या पितळ्याची भांडी आहेत का? काही हो अशी आहेत आहेत. वेगळ्याच घाटाची, हो. पारंपरिक हो आहेत? हो मग दाखवता? हो नक्की मॅडम. आमचं दुकान आहे ना ते 40 वर्षापासूनच आहे. हो हा का? सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू भेटतात, छोट्या वस्तूंपासून फार मोठ्या वस्तू भेटतात. त्याच्यातलाच हा बंब आहे. हा बंब आहे. हा बंब आहे. हा बंब फार जुना आहे. पूर्वीचे लोक ह्यामध्येच पाणी तापवायचे, तेव्हा गॅसची सोय नव्हती आपल्याकडे. हो. त्याच्यामुळे ह्याच्यावरच पाणी तापवलं जायचं. मग हा इलेक्ट्रिकचा केलाय का आता? नाही नाही, इलेक्ट्रिकचा नाही मॅडम. ह्याच्यामध्ये लाकूड टाकून चालवायला लागतो हा. कसं म्हणजे दाखवा बरं. हे बघा, ह्यामध्ये लाकडं टाकायची. हा मग माती पाणी कुठे पेटवायची. घालायचं? हे बघा सगळं दाखवणार तुम्हाला. ह्यामध्ये पाणी टाकायचं, हा. मग हे झाकण लावायचं. हा. त्यामध्ये लाकडं टाकून तो आपोआप आग बाहेर येते त्याची. हा. आणि इथे आपल्याला कॉक असतो, एक नळ असतो. हा. त्या नळाद्वारे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं. मग आता ह्याला नळ नाहीये तो आता तुम्ही नळ लावून ठेवत नाही आम्ही, हा. नंतर लावतो. नंतर लावता. हा. ह्याच्याबरोबर हा एक स्टँड येतो. तो हा. स्टँड आहे ना, तो हा. असा खाली लावायचा हा. आणि त्याच्या एक झारी येते. हा बघा, हा असा त्याला कव्हर करायचा. हा. हा त्या बाई एक मिनिट. असं. असा आणि त्याच्यामध्ये एक झारा येतो. हा. म्हणजे जे जळलेलं जे असतं, हा. कोळसे जे तयार होतात लाकूड जळून, हा. ते कोळसे त्याच्यावर पडतात. अच्छा, त्या हा. झारीवर झारीवर पडतात, जेणेकरून खालची जमीन पण गरम नाही व्हायला पाहिजे. अच्छा, याची किंमत काय आहे? ह्याची किंमत आहे 18,050 रुपये. 18,050? हा. बापरे. घाबरून जाऊ नका. ही तांब म्हटल्यावर एक इन्व्हेस्टमेंट असते. हा तुम्ही कालांतराने द्यायला आलात तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त किंमत भेटते. हो का? हा. अच्छा. आणि 18,000 म्हणजे आपला जो आधुनिक गिझर येतो त्याच्याही किमती अशाच असतात.
मग हा पारंपरिक जो आहे हा एक फन एलिमेंट म्हणून जर तुमच्याकडे मस्त फार्म हाऊस वगैरे असेल तर ठेवायला काय हरकत आहे. लाकडं गोवऱ्या सगळं फार्म हाऊस वर असतंच की. हे मॅडम आंघोळीसाठी घंगाळ आहे, ह्याला घंगाळ बोलतात. तांब्याचं आहे हे पूर्ण. पूर्वीचे लोक आपण आता जसं बायड्या वापरतो तसं नाही, हे पूर्वीचे लोक ह्यामध्ये आंघोळ करायचे. पाणी, गरम पाणी ह्यामध्ये घ्यायचे. लहान मुलांसाठी पण ह्याच्यामध्ये अगदी चांगले त्याचे बेनिफिट्स असायचे. पूर्वी काही असे प्लास्टिकचे टब वगैरे नव्हते. ते लोक हे असं घंगाळ वापरायचे आणि त्याच्यासाठी आरोग्याचे फायदे पण असायचे त्यांच्याकडे. खरं सांगू का, ते लोक जास्त श्रीमंत होते हो आपल्यापेक्षा. त्यामुळे ना त्यांना ही चैन परवडत होती. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे घंगाळ आहे हे पूर्ण तांब्याचं आहे, पण त्याच्या कड्या मात्र पितळ्याच्या आहेत. त्यामुळे आपल्याला तांबडा आणि पिवळ्या रंगांचा सुंदर संगम दिसतो याच्यात. या घंगाळ्याची किंमत आहे 5400. हे कानवालं तपेल आहे. या तपेल्यांमध्ये 2 व्हरायटीज येतात. हे कानवालं तपेलं, झाकणवालं तपेलं. अच्छा. आणि हे तपेलं गोल. अच्छा, ही गोल तपेली आहे. ओ, उभ्या घाटाची. बाई बाई बाई, काय सुंदर आहे होय. हे झाकण लावल्यावरती ना काय दिसतं. हे असं एक तरी भांड आपल्या संग्रहात पाहिजे की नको, खरं सांगा. आणि या तपेलीची किंमत काय आहे? ह्या तपेलीची किंमत आहे 2400. 2400. आणि याची किंमत काय आहे? याची किंमत आहे 4200. अच्छा मॅडम, ही आहे पाण्याची टाकी. पूर्ण तांब्याची पाण्याची टाकी आहे. याची किंमत आहे 10500. आणि किती लिटरची आहे? ही 10 लिटरची आहे. पूर्ण तांब्याची आहे, चांगली जड आहे, 10 लिटरची आहे. मॅडम, आता जर का हिला साफ करायचं असेल तर त्या मोठ्या मोठ्या जाहिराती येतात त्या पावडरींच्या, आणि मग त्यांनी ती साफ करायची, तर ते चालेल का? मॅडम, हल्ली काय होतं, सगळ्यामध्येच भेसळ असते. जशा पावडरी दाखवतात त्याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण खूप असतं आणि ते आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करू चिंच आणि लिंबू याचा वापर करा. चिंच आणि लिंबूमुळे ती पूर्ण क्लीन पण होते, स्वच्छ पण राहते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास नाही. त्याचे बेनिफिट उलटे मिळतात आपल्याला. कळलं? चिंच आणि लिंबू. कितीही मोठं तांब्याचं भांड असलं तरी चिंच आणि लिंबानेच ते स्वच्छ करायचं, चांगलं स्वच्छ राहतं. ही आहे आपली पारंपरिक हांडा कळशी. या हांड्याची किंमत आहे 2500 रुपये आणि या कळशीची किंमत आहे 1750 रुपये. एक तुम्हाला मी छानपैकी अजून तांब्याची एक वस्तू दाखवते. हो, बघा, हो. हे बघा, हे काय आहे? तांब्याचा मोगलाई सेट आहे. मोगलाई सेट? हा. अच्छा, हा म्हणजे शिवकालीन आहे का? शिवकालीन मोगलाई सेट आहे. ओ अय्या, हा शिवकालीन आहे पण मुघलाई स्टाईलचा आहे. काय आहे, त्यावेळच्या शासकांचं प्रतिबिंब समाजातल्या वस्तूंवरती स्पष्टपणे दिसतं. त्यातलीच ही एक वस्तू आहे आणि या सेटची किंमत आहे 2500 रुपये. हा आहे राजापुरी घडा. याची किंमत आहे 1500 रुपये आणि हा घाट सहसा मिळत नाही. आता हा आहे बाबासाहेबांचा गडू. आता ह्याला बाबासाहेबांचा गडू असं का बरं म्हणलेलं आहे? कारण ह्याच्यावरती बघा, गौतम बुद्ध आहेत, हे धम्मचक्र कोरलेलं आहे, बाबासाहेबांना पण इथे स्थान दिलेलं आहे. शिवाय हे पिंपळाचं पान आहे आणि या घाटाचा गडू तुम्हाला फक्त महाडमध्येच भेटणार. याचं कारण चवदार तळ्याचा सत्याग्रह इथेच झालेला होता आणि बाबासाहेबांची ही स्मृती आपण या गडूच्या रूपाने घरी नेऊ शकतो. याची किंमत आहे 400 रुपये. हा भातुकलीचा खेळे. हा पूर्ण तांब्याचा आहे. याच्यामध्ये बादल्या, डबे, घागर, बंब असं सगळं काय काय दिलेलं आहे आणि याची किंमत आहे 4500 रुपये. हा तांब्याचा मटका आहे. त्यांनी ह्याला मस्तपैकी असा नळ पण दिलेला आहे. याची किंमत आहे 4000 रुपये. याला झाकण पण दिलेलं आहे बघा. हे असं अशा तांब्याच्या तुम्हाला भरपूर वस्तू यांच्याकडे मिळतील. त्यासाठी तुम्हाला महाडला येऊन यांच्या दुकानाला व्हिजिट करावी लागेल किंवा इथे दिसणाऱ्या वस्तू ऑनलाईन मागवाव्या लागतील. आता यांच्याकडे पितळ्याच्या काय काय वस्तू आहेत ते आपण बघूया. यांच्याकडे पूर्ण पितळ्यातली गौतम बुद्धाची मूर्ती, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व साईजच्या मूर्त्या, समई, नंतर देवघर, गणपती बाप्पाची मूर्ती, त्यानंतर वेगवेगळ्या साईजच्या सर्व आकारांच्या प्रकारांच्या समया, हे सगळं काही मिळतं. हँगिंग लॅम्प सुद्धा मिळतात. मोठमोठ्या कार्यक्रमांची सुरुवात
दीप प्रज्वलनाने होते. त्याच्यासाठी ही भली मोठी समई तुमच्या नक्की उपयोगाला येईल. याची किंमत आहे 19,000 रुपये आणि ही पूर्ण पितळ्याची आहे. शिवाय यांच्याकडे पितळ्याची लहान मोठ्या साईजची, अनेक घाटांची, अनेक आकारांची सुंदर भांडी आहेत. पोटफोडे सेल्स अँड सर्व्हिस या दुकानाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. पत्ता पण देते आहे. तुम्हाला यातलं काही हवं असेल किंवा तुम्ही महाडला आलात तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा. व्ह्युअर्स, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू. आणि आता पुन्हा असंच भेटूयात नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.